नमस्कार. मनुष्य प्राणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्य हा देखील मूळतः प्राणीच आहे, हे मी वेगळं सांगायला नको. आणि अ, जसं आहे की माणसामधला प्राणी कधी-कधी पशु होतो म्हणतात आणि पशु, प्राणी यांच्याकडची माणुसकी किंवा त्यांच्यातली संवेदना किंवा त्यांचे विचार, त्यांचं आचरण हे कधी-कधी थक्क करायला होतं. हा अनुभव तुम्ही घेत असाल. मी माझ्या लहानपणापासून प्राण्यांचे खूप अनुभव घेतलेत. प्राण्यांचा खूप सहवास लाभलेला आहे. आणि आज मी अशाच एका अ, प्राण्याच्या माणुसकीचा किंवा प्राण्यामधील संवेदनशीलतेचा एक मी जिवंत अनुभव सांगणार आहे. लक्ष्मी. लक्ष्मी या म्हशी संदर्भामध्ये. 1976-77 च्या आसपास माझे वडील जेव्हा नोकरीत होते, तेव्हा आर्थिक जबाबदारी, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अ, कर्ज काढून, पैसे उसने घेऊन त्यांनी ठरवलं की आपण दुधाचा व्यवसाय करूया. ज्याला पूरक व्यवसाय असं म्हणूया. आणि अ, काही खेडेगावामध्ये ते जनावरांचे बाजार किंवा खेडेगावातून ते जनावर म्हणजे म्हैस विकत घेण्यासाठी शोध घेत होते. खूप ठिकाणी कधी पैशाबद्दलचा सौदा जमत नव्हता, कधी जनावर व्यवस्थित पसंत पडत नव्हतं. आणि असंच एका जवळच्या खेडेगावात गेले असताना सहज चौकशी करायला ते एका शेतकऱ्याच्या दारापाशी गेले. अंगण होतं. अंगणामध्ये काही जनावरं बांधलेली होती आणि असा चमत्कार झाला की साखळीला बांधलेली एक म्हैस अचानक अ, म्हशीचं रेकणं म्हणा किंवा जे म्हणतात व्हाय, टॉय असा, तर ती असा टॉय करून आवाज करत पुढे गेली आणि साखळी थोडी लांब असल्यामुळे थेट वडिलांपाशी जाऊन आमच्या वडिलांना ती अंगाला चाटायला सुरुवात केली तिने मायेने. तर तो शेतकरी जो होता तो सुद्धा त्याला आश्चर्य वाटलं. म्हणे असं कधीच होत नाही म्हणे की हे जनावर दुसऱ्या अनोळखी माणसाकडे जातं आणि असं मायेने चाटायला लागतं किंवा स्नेह दाखवतं. तर त्याने विचारलं की माझ्या वडिलांना काका म्हणायचे, "काका तुम्ही कशाला आलात इथे?" ते म्हणे, "मी असं म्हैस विकत मिळते का पाहण्यासाठी आलेलो आहे" म्हणे. आणि हे तर आश्चर्यच झालं की म्हणजे ओळख न पाळख हे जनावर एकदम माझ्यापाशी आलं. आणि त्यावेळेस लक्ष्मी अतिशय मायेने माझ्या वडिलांना चाटत होती. तर त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं. ते म्हणे, "आम्ही ह्याला म्हैस म्हणून नाही पाळलेला, आम्ही आमच्या घरातलं बाळ म्हणूनच पाळलेलं आहे याला. आणि आता व्याली आहे, हिला लहान पिल्लू पण आहे, रेडको म्हणतात, वाघार म्हणतात, तर ती चंद्री पण आहे आणि ही लक्ष्मी आहे" म्हणे. तर म्हणजे काय वाटलं माहीत नाही त्याला. म्हणजे तुम्ही म्हैस विकत घ्यायलात, मी घरात पाळलेलं, पण तुमच्याबद्दलचा जो स्नेह एवढा आहे त्या लक्ष्मीचा, की म्हणे काहीतरी परमेश्वराची काही इच्छा किंवा आदेश असेल, तर ही म्हैस तुम्ही घेऊन जा काका म्हणे. आणि आश्चर्य वाटलं. म्हणजे साधारणपणे त्या काळात 1,500-2,000 पर्यंत जनावर म्हैस मिळायची. तर आमच्या अण्णांनी पण त्यांना ₹3,000 दिले. पैसे नव्हते अण्णाकडे जास्त, परंतु ते जनावर काय ते अक्षरशः म्हणजे जसं हत्ती असतो तसं ते जनावर होतं. इतकं गोंडस जनावर होतं. म्हैस होती ती. भुरा रंग होता, मोठे डोळे, टपोरे, शिंग खूप छान आत वळलेले, म्हणजे कोणाला शिंग पण तिचं लागत नाही अशा प्रकारची. आणि डौलदार म्हैस होती ती. म्हणजे अशी त्याला म्हैस म्हणणं म्हणजे नेहमी आपल्यापुढे ते थोडंसं स्वरूप असतं, रंग काळसर, किंवा आपण जनरली म्हणतो की म्हैस म्हणजे एक निर्बुद्ध प्राणी वगैरे. पण लक्ष्मी तशी नव्हती. मग अण्णासोबत एक गडी पण होतं कामाला. तर ते दोघे त्या म्हशीला घेऊन त्या खेडेगावातून आमच्या तालुक्याच्या गावी येत होते. सर्व रस्त्यावर लोक पाहत होते आणि छोटी चंद्री नावाची त्याची जी कालवड वाघार होती, ज्याला आपण रेडको म्हणतो. तर ते त्या नोकरांसोबत घेतलं होतं उचलून आणि डौलदारपणे लक्ष्मी घराकडे येत होती. तर आमचं घर होतं ते साधंच होतं, पण 2 मजली बांधलेलं घर होतं. पायऱ्या छोट्या होत्या वरच्या मजल्यावरच्या. तर जसं घरामध्ये येईपर्यंत आई त्या लक्ष्मीला स्वागतासाठी ताट वगैरे बनवत होती, ओवाळण्यासाठी वगैरे. म्हणून अण्णा पाय धुण्यासाठी म्हणून पायरीवरून वरच्या बाजूला जात होते. तर आश्चर्य असं की ती लक्ष्मी पण 2-3 पायऱ्या वरती चढली. छोट्या-छोट्या पायऱ्या होत्या. आणि मग तो नोकर म्हणाला, "अहो अण्णा," म्हणे, "ही लक्ष्मी म्हणून वाघ येते." मग अण्णा खाली उतरायला आले, कारण ते
म्हणजे इतकं ते जनावर भोळं होतं, की म्हणजे छोट्या पायऱ्या असून अण्णाच्या बागेत जायचं म्हणून ती पायरीवरून वर चढायला लागली होती. म्हणजे ते फार धोकादायक होतं, परंतु मग अण्णा खाली उतरले. मग ती लक्ष्मी पण खाली उतरली 4 पावलं मागे 4 पायऱ्या खाली उतरून आणि आम्ही सगळे ते बघत होतो. आम्हाला इतका आनंद झाला होता ते लक्ष्मी पाहून. म्हणजे आम्ही जनावर म्हणतच नाही हे पण इतकी गरीब स्वभावाने होती आणि मग आता ठरलं की आता आणली म्हैस पण घरात बांधायला तर जागा नाही किंवा घर तसं छोटं होतं. अण्णांनी ताबडतोब जो नोकर होता त्याच्या ओळखीने एक गावाबाहेर आम्हाला एक प्लॉट मिळाला मोकळा. मग तिथे म्हणे आता तिथे आपण तिची सोय करूया. मग घरातून मग तिला परत इकडे येऊन बांधलं वगैरे आणि अ, खूप आश्चर्याच्या गोष्टी होत्या लक्ष्मीच्या बाबतीमध्ये, की इतर जनावरांना म्हशींना, गायींना 4 हे असतात, सड म्हणतात त्याला, टीट्स असतात. तर 4 सडामधून ते दूध देतात. लक्ष्मीला 6 सडं होते. 6 टीट्स होते तिला आणि ती 5 सडामधून दूध द्यायची. अ, आम्ही हळू धार काढायला शिकलो. मी स्वतः सुद्धा धार काढायचो आणि असं म्हणजे हे फार दुर्मिळ होतं पाण्यात, की 5 सडामधून दूध निघायचं आणि 5-6 लिटरचं कॅन एका वेळेस भरायचं. म्हणजे 6 लिटर दूध ती एका वेळेस देत होती. असं दिवसात 2 वेळा दूध द्यायची. 12 लिटर दूध द्यायची. तिची चंद्री पण दूध प्यायची. आजही आम्हाला आठवतं, की म्हणजे जेव्हा आम्ही लक्ष्मीला चारा खायला घालायचो, जेव्हा पेंड खायला घालायचो, जेव्हा कडबा वैरण खायला घालायचो, तर ते इतके स्नेहपूर्ण आमच्याशी तिचं वर्तन असायचं, की तिच्या पायाखालून गेलं तरी काही त्रास नसायचा. मायेने ती चाटायची. जसं म्हणजे अक्षरशः आपल्या बाळाला आई माया करते, तशी ती इतकी मायाळू होती लक्ष्मी आणि सगळ्या गावामध्ये लक्ष्मी प्रसिद्ध होती. अशी चारायला न्यायला गुराखी म्हणून मुलं असायची किंवा हे, तर ते शेतात नेताना म्हणजे इतके लोक बघत बसायचे आणि म्हणायचे, "अरे, हत्तीच डौलदार चाललेला आहे," असं आणि कधी कोणाला म्हणजे जसं उधळणं नाही, मारणं नाही, अतिशय गुणवान होती लक्ष्मी. एकदा तर अण्णा त्यांच्या ऑफिसमध्ये होते आणि त्या बाजूने जनावरं सगळी जात होती. तर तळं होतं बाजूला आमच्या गावाच्या तिथे. तर अण्णांच्या सोबत त्यांचे ऑफिसचे लोकही उभे होते आणि तेवढ्यात कुठून तरी तळ्यापासून लक्ष्मीने पाणी प्यायला तळ्यावर होती. तिने दूर पाहिलं, अण्णांना तिथून पाहिलं. ती तशी उधळत तिथे आली आणि सगळ्या लोक असताना सगळे लोक घाबरले, एवढे जनावर उधळत ते आणि अण्णाला बघून तिथे इतकी तिने मायेने परत चाटायला सुरुवात केली. आता काही जणांना माहीत होतं, की घरचीच आहे लक्ष्मी आहे. ते पण बाकी नवीन जे खेड्यातून लोकं आले त्यांना कळत नव्हतं, की त्यांना वाटलं आधी म्हैस मारायला धावली की काय वगैरे. तर ते दृश्यसुद्धा आजही आठवतं आम्हाला. माझी शाळा बाजूलाच होती त्यामुळे आम्ही पण हे दृश्य पाहिलं होतं आणि तो एक कौतुकाचा, अतिशय अभिमानाचा विषय होता लक्ष्मी आमचा. अ, लक्ष्मी म्हणजे तिला दुसऱ्या वेळेस ते वासरू झालं एक आणि दुर्दैवाने ते 4-8 दिवसामध्ये कशाने अचानक दगावलं. म्हशीची पिल्लं तसे लवकर कधी-कधी मरतात. त्यांना मॉर्टॅलिटी मृत्यूचं प्रमाण जास्त असायचं म्हणे. उपचार हे कळत नव्हतं तेव्हा. तर त्यानंतर लक्ष्मी 10-12 दिवस जेवलीच नाही. म्हणजे खाण्याचं अक्षरशः बळच खायला घालावं लागायचं. पाणी प्यायला तिच्या डोळ्यातून माणसासारखे अश्रू यायचे. रडायची लक्ष्मी आमची तिच्या त्या बाळाच्या आठवणीने आणि आम्हाला पण घरामध्ये कसं तरीच वाटायचं आणि लक्ष्मीचं सगळ्यात म्हणजे उत्तम गुण असं की इतकं निष्पाप आणि बोललेलं कळायचं तिला सगळं. आपण जे बोलतो ना सगळं समजायचं, ती तसे प्रतिसाद द्यायची. जेव्हा आणि इतर म्हशीचं रेखणं म्हणतो आपण, पण तिचा तो इतका मंजूळ स्वर होता. ती अशी व्हाय, व्हाय असे रेकायची नाही ती. ती अशी टॉय असा आवाज इतकं छान वाटायचं कानाला ऐकता मंजूळ म्हणजे सगळ्यांचं कौतुक असायचं, की म्हणजे हे वेगळंच सूर तिच्या कंठात आहे म्हशीच्या म्हणजे आणि इतकं मृदू आणि मंजूळ आवाजात ती आवाज द्यायची. अ, आमच्या आईवरही ती माया करायची, वडिलांवर माया करायची. आम्ही भावंडं पण आम्ही तर मी आणि लहान भाऊ तर म्हणजे इतकी छान पुस्तक घेऊन वाचायला बसायला लक्ष्मीच्या पाठीवर बसायची. रुंद पाठ होती. आम्ही बऱ्याच वेळा तिच्या पाठीवर असं छान असं झोपून असं आकाशाकडे बघायचं वगैरे आणि कधी आम्हाला चिंता वाटायची नाही, भीती वाटायची नाही. आजही तिचा तो लक्ष्मीचा स्पर्श म्हणा, तिच्या जिभेत काटेरी जीभ तिची इतकं खरखर असायचं. अंगाला ती मायेने चाटायची वगैरे. पण ते अद्भुत होतं. म्हणजे माणूस माणसावर किती प्रेम करतो, माया करतो किंवा स्वार्थ कसा वगैरे. पण हे जनावर इतकं निस्वार्थी प्रेम होतं लक्ष्मीचं आणि खूप लोकं अण्णाकडे ती लक्ष्मी विकत मागायचे. आम्हाला खूप वाटते तेवढे पैसे देऊन विकत द्या आम्हाला म्हणून.
पण लक्ष्मी ह्या आमचं सर्वार्थाने आमची लक्ष्मी होती. ती घरात आल्यापासून आर्थिक स्थैर्य पण लावलं. सगळ्या प्रकारचं म्हणजे घरामध्ये खूप आम्हाला सपोर्ट मिळाला आणि ते इतकं निष्पाप ते प्राणी होतं, की कधी कोणाला दुखावलं नाही, कधी कुठल्या म्हशीवर मारामारी नाही आणि शांतपणे दिवसभर रानात चरायला जायची आणि त्या गुराख्यासोबत परत यायची वगैरे. आणि खूप काळानंतर असं झालं, की शिक्षणासाठी मी बाहेर पडलो. आल्यानंतर म्हणजे आधी जाऊन आम्ही घरामध्ये आमचं ते लक्ष्मी कशी आहे, चंद्री होतीच तर तिचे रेडकू ते मोठं होत होतं आणि पण म्हटलं तसं, की त्या काळात पत्र, फोन अशा काही गोष्टी नव्हत्या किंवा तितकं संपर्काचं काहीच नव्हतं. कॉलेजमधून एकदा आल्यानंतर घरी सगळे उदास होते. म्हटलं काय झालं? तर म्हणे नाही रानामध्ये चरायला गेली होती लक्ष्मी आणि तिथेच काहीतरी चावलं तिला किंवा खाण्यात आलं किंवा माहीत नाही काय झालं ते म्हणे. शेतामध्येच लक्ष्मी अचानक अ, अ, त जागेवरच मेली म्हणे. आणि इतके दूर होतं रानात तिकडे जंगलामध्ये चरायला गेलेली, की तिथून ते त्या काळात ती सोय पण नव्हती, की तिथं आणून तिचं म्हणजे आपण शव किंवा प्रेत म्हणतो किंवा आणि त्यामुळे जंगलामध्येच आई अण्णा वगैरे तिकडे गेले होते आणि तिथेच तिचे अंतिम संस्कार वगैरे केले होते आणि खूप धक्कादायक होतं ते. जवळपास 8 वर्ष लक्ष्मी आमच्याकडे होती आणि तिचं ते जाणं आजही मनाला खूप दुःख देतं. प्रत्येक अ, अ, यात अजिबात खोटं नाही, की रोज आम्हाला लक्ष्मीची आठवण येते आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा. तिचं ते अ, मायाळू रूप म्हणजे म्हैस कसं म्हणावं तिला, की जनावरांमधलं माणुसकी असलेलं परमेश्वराचं ते साक्षात रूपच होतं लक्ष्मी. लक्ष्मीची आम्हाला नेहमी आठवण येते. घरी आजही गावी गेले की भेटणारे त्या लक्ष्मीच्या सगळ्या चांगल्या आठवणी काढतात. आजही तिची आठवण विषय निघतो आणि अ, असं जनावर जे माणसाला सुद्धा माणुसकी शिकवायला भाग पाडतं. तर खरोखर लक्ष्मी तुझी आम्हाला सतत आठवण येते.